ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज बालकांडातील अध्याय 23वा सीमांत पूजन भोजन समारंभ. ओम श्रीराम. सूर्यवंशाचा वृत्तांत ऐकल्यानंतर जनक वंशाचाही वृत्तांत कथन केला आहे. त्यानंतर मग राजा दशरथ, वशिष्ठ व विश्वामित्रांच्या संमतीने विवाहाची तयारी सुरू झाली आहे व त्याकरिता सुशोभित असे लग्नमंडप तयार करण्यात आले आहेत. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगात जीव शिव विवाहाकरिता दिव्य असा अध्यात्मरूपी मंडप तयार करण्यात आला आहे. तोही विलक्षण आहे. या अध्यात्म मंडपाचे 4 खांब हे 4 वेद आहेत. विवेक हा जणू या मंडपाचे वासे आहेत. तसेच स्मृती आणि पुराणे या मंडपाचे तोरणे आहेत आणि 4 पुरुषार्थ हे या अध्यात्म मंडपाची 4 धर्मद्वारे आहेत. अशा या अपूर्व उज्ज्वल अध्यात्म मंडपात जीव शिव ऐक्याचा मुक्तिरूप विवाह संपन्न झाला आहे. आता या अध्यायाचे सार पाहिले तर इथे श्रीराम सीता विवाहाची तयारी चालू आहे. त्याबरोबरच लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचाही विवाह इथे ठरलेला आहे. यासाठी वशिष्ठ आणि विश्वामित्रांनी संमती दिलेली आहे. आता इथे सुशोभित असा लग्नमंडप तयार करण्यात आलेले आहे. आता पहा, हे जर साधकाच्या दृष्टीने पाहिले तर साधकाचा सुद्धा जीव आणि शिव यांचा विवाह श्री सद्गुरू यांच्या संमतीने आणि श्री सद्गुरूच लावून देतात. मात्र त्याकरता या जीवशिव विवाहाकरिता किंवा शिवशक्ती समावेशनाकरता किंवा जीव आणि आत्म्याच्या ऐक्याकरता साधकाला त्याच्या विवाहाकरिता अध्यात्मरूपी मंडप तयार करावा लागतो. त्याशिवाय जीव आणि शिव यांचं ऐक्य किंवा विवाह होऊ शकत नाही. याकरता साधकाला सुरुवातीला सद्गुरूंचा अनुग्रह घेण्यापूर्वीही साधकाला वेद, उपनिषदे यांचा अभ्यास करावा लागतो. कथा, पुराणे, स्मृती, षडशास्त्रे यांचाही अभ्यास करावा लागतो. कारण त्याशिवाय साधकाचा खऱ्या अर्थाने अध्यात्मात प्रवेश होत नाही. का? कारण साधकाला ती जाण, ती समज निर्माण व्हायला हवी ना. त्याकरता अध्यात्म शास्त्राचे जे अभ्यासक आहेत अशा व्यक्तींकडून सुद्धा या गोष्टींचं माहिती घ्यावी लागते. इथे साधकाला 4 पुरुषार्थाच रूप असलेल्या अध्यात्म मंडपाची तयारी करावी लागते. 4 पुरुषार्थ कोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पहा, धर्म हा पहिला पुरुषार्थ सांगितलेला आहे. साधकाला धर्म या पुरुषार्थ आचरणात आणताना या सर्व आत्तावर सांगितल्याप्रमाणे सर्व अध्यात्मशास्त्राचं अध्ययन करावं लागतं. त्यानंतर सद्गुरूंची प्राप्ती होते आणि सद्गुरू साधकाला अनुग्रह देतात. त्यानंतर साधक
नवविधा भक्तीतील 4 टप्पे आपण जे मागील अध्यायात पाहिले ते पूर्ण करतो व मग साधकाचा जीवशिव ऐक्याचा विवाह पार पडतो, म्हणजेच त्याला मोक्ष मिळतो. आता या 4 पुरुषार्थामध्ये धर्म हा पहिला पुरुषार्थ, मोक्ष हा चौथा पुरुषार्थ आहे. मग मध्ये जे 2 पुरुषार्थ आहेत ना, अर्थ आणि काम, तर साधकाला मोक्ष म्हणजेच सायुज्य मुक्ती म्हणजेच नवविधा भक्तीतील जो साक्षात्काराचा टप्पा इथपर्यंत जाण्यासाठी धर्माच्या मार्गाने चालून मध्ये अर्थ आणि काम या गोष्टी सांभाळाव्या लागतात. आता धर्म सांभाळत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पहा, स्वधर्म जो बाप्पा तो नित्य यज्ञ जानपा, म्हणून तेथ वर्तता पापा संचारू नाही. म्हणजे जो आपला स्वधर्म आहे तो आचरत असताना, म्हणजे माझ्यासमोर जो माझा धर्म येईल, माझा जो स्वधर्म येईल, माझी जी कर्तव्य कर्म येतील ती मी धर्माच्या आधाराने करत राहणे, हा माझा स्वधर्म झाला. हा स्वधर्म आचरत असतानाच त्याला अर्थ आणि काम या 2 पुरुषार्थांना सामोरं जायचं असतं. अर्थ म्हणजे सत्ता किंवा संपत्ती, पैसे. कारण साधकाला जीवन जगण्यासाठी आणि विशेष करून सांसारिक जीवन जगण्यासाठी अर्थाची म्हणजे पैशांची ही गरज असतेच. म्हणून साधकाने तोही पुरुषार्थ मिळवला पाहिजे. त्याच्या प्रारब्धानुसार, त्याच्या प्रयत्नानुसार त्याने जे मिळवता येईल ते मिळवलं पाहिजे, मात्र त्यामध्ये गुंतवणूक वाढवली नाही पाहिजे. मग तो अर्थ हा पुरुषार्थ खूप प्रमाणात येईल किंवा कमी प्रमाणात येईल, त्याकडे लक्ष न देता किंवा त्यामध्ये न गुंतता त्या अर्थाचा विनियोग योग्य प्रकारे योग्य कारणांसाठी लावायचा. तुकाराम महाराज म्हणतात की मिळवूनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. म्हणजे तुम्ही अर्थ हा पुरुषार्थ मिळवा, परंतु तो उत्तम चांगल्या पद्धतीने, भ्रष्टाचाराने नव्हे, स्वकष्टाने तो मिळवायचा. त्यावर आपलं जीवन, आपलं प्रपंच, आपली आई वडील, पत्नी, मुले, आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्ती आहेत त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थितपणे पार पाडणे म्हणजेच उदास विचारे वेच करी. आणि त्यातूनही दानधर्म, अतिथीधर्म या गोष्टी आपण सांभाळल्या आणि त्यासोबत मग जो येतो तो तिसरा पुरुषार्थ काम. काम म्हणजे तुम्ही त्या सांसारिक जीवनाचं किंवा तुमच्या जीवनाचा योग्य रीतीने उपभोग घेणे, त्याचा अतिरेक न करणे, त्याचा त्याग न करणे. म्हणून तर उपनिषदामध्ये किंवा आपले स्वामीजी नेहमी सांगतात की तेन त्यक्तेन भुंजिताहा, त्याग करून भोग घ्या. म्हणजे तुम्ही जे सांसारिक जीवन जगताय ना त्याचा भोग घ्यायचा, परंतु तो कसा निर्लेप, निरासक्त, त्याची आसक्तीने न ठेवता त्या कामाचा उपभोग घ्यायचा. अशा प्रकारे जेव्हा तो साधक हे 3ही पुरुषार्थ सिद्ध करतो, मग त्याचा आपोआप चौथ्या पुरुषार्थामध्ये प्रवेश होतो, तो म्हणजेच मुक्ती, मोक्ष. आणि इथे मग साधकाच्या जीवाचा शिवाशी विवाह होतो. स्वामी स्वरूपानंद म्हणतात की या 4ही पुरुषार्थाविषयी ते फार सुंदर एक विधान करतात की पाळोनी स्वधर्म भोगी अर्थ काम, गाठी मोक्षधाम स्वामी म्हणे. फार सुंदर एका वाक्यात स्वामींनी साधकाच्या जीवनाचा आलेख समोर मांडलेला आहे. आणि या आलेखानुसार जेव्हा साधक जगतो, आणि तो जगतोच, आपण मागच्या 2 अध्यायामध्ये पाहत आलो की तो नवविधा भक्तीने या 3 पायऱ्या चढत चौथ्या पायरीवर म्हणजे सायुज्य मुक्तीवर येतो आणि तो मुक्तिधाम गाठतो किंवा मोक्षधाम गाठतो. तेच हे 4 पुरुषार्थ आहेत. तेच या कथेतील हे 4 राजपुत्र आहेत. हे 4 पुरुषार्थ म्हणजेच श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. भरत आणि शत्रुघ्न हे मध्ये आहेत. लक्ष्मण आणि श्रीराम हे
श्रीराम हे मोक्षधाम आहे, लक्ष्मण हा धर्मधाम आहे, आणि भरत आणि शत्रुघ्न हे अर्थाने काम आहेत. म्हणजे पहा, भरत जेव्हा श्रीराम वनवासात जातात तेव्हा भरत श्रीरामांच्या पादुका घेऊन अयोध्येत जातो. मात्र भरत नंदीग्रामात राहतो आणि शत्रुघ्न अयोध्येचं राज्य सांभाळतो. म्हणजे भरत तिथून लक्ष ठेवतो. म्हणजेच अर्थ आणि काम हे दोघं सांभाळतात. मोक्ष म्हणजे श्रीराम आणि लक्ष्मण म्हणजे धर्म. असे हे चार पुरुषार्थ, असेच हे चार पुरुष. आणि साधकाच्या जीवनात सुद्धा अशा चार पायऱ्या, हे चार पुरुषार्थ जेव्हा तो सिद्ध करतो तेव्हा त्याचा अध्यात्म मंडपामध्ये श्री सद्गुरू त्याच्या जीवाचे त्याच्या शिवाशी म्हणजेच आत्म्याशी विवाह लावून देतात. असा हा सुशोभित असा साधकाचा अध्यात्म प्रवास आहे. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.